नमस्कार, बोलका कट्टा युट्यूब चॅनलवर तुम्ही हात युवराज सोबत आणि आता सोनी येथे तुकाराम बीज सुरू आहे। तुकाराम बीज सोहळ्यामध्ये सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक या ठिकाणी सहभागी होताना दिसत आहेत। संत पंगती सुरू आहेत, कीर्तन परंपरा सुरू आहे, प्रवचनाचा आनंद सगळे घेत आहेत। परंतु आजची खास पंगत ही इम्तियाज मुलानी यांच्याकडे होती, त्या संदर्भातला हा आढावा। बंधुभाव जपणारी सोनी येथील तुकाराम बीज। सोनी तालुका मिरज येथे दिनांक 25 फेब्रुवारी पासून तुकाराम महाराज बीज महोत्सव सुरू आहे। 5 दशकाहून अधिक वर्षांची परंपरा असलेला हा बीज महोत्सव म्हणजे पंचक्रोशीतील भाविकांना पर्वणी असते। या निमित्ताने भजन, कीर्तन तसेच संगीतबद्ध गाथा पारायण केले जाते। उपस्थित वाचकांना नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली जाते। संत सेवा करण्यासाठी विविध जाती धर्माचे लोक पुढे येत असतात। त्यापैकीच एक इम्तियाज आणि शाहरुख मुलानी हे दोघे बंधू सोनी आणि परिसरामध्ये स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय ते करतात। रुचकर चवीच्या माध्यमातून परिसरातील महाप्रसाद, लग्न, जावळ, मुंज असे कोणत्याही कार्यक्रमात स्वयंपाकासाठी हे दोघे बंधू प्रसिद्ध आहेत। गावकऱ्यांनी आपल्यावर केलेल्या प्रेमापोटी आपल्याही घरी बीज सोहळ्यातील वारकऱ्यांनी भोजन करावे या हेतूने त्यांनी सोहळा समितीकडे एका भोजन पंगतीची मागणी केली आणि तुकाराम महाराज बीज सोहळा समितीने ती मान्य केली। नमस्कार, मी इम्तियाज मुलानी, हे आमचे बंधू शाहरुख मुलानी। आम्ही दोघेही केटरिंगचा व्यवसाय करतोय। व्यवसायात असल्यामुळं आम्हाला लोकांची आपुलकी आणि प्रत्येक वर्षी पाटगावात पारायणला जेवणही घालतो। यावर्षी मला सोनीत पारायणला जेवण घालायचं सौभाग्य मिळालं, त्याच्यामुळं आम्ही यावर्षीही सोनीत जेवण घातले आहे। आणि आम्हाला ह्याच्या पुढेही तुकाराम बीजाचा आम्हाला काही भाग बनण्यासाठी सेवा द्यावी, त्यांनी दरवर्षी आम्ही जेवण घालतो प्रत्येक वर्षी। आणि आमच्या गावात अशी परंपरा आहे की बीजला आमच्या समाजाचा सुद्धा माणसाचं सहकार्य असतं आणि मोहरमला सुद्धा सर्व लोकांचा सहभाग असतोय। आमच्या गावात दोन्ही सण ही मोठ्या उत्साहाने पार पडतात, हे आमच्या गावाची खासियत आहे। दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारची संत पंगत मुलानी वाड्यात संपन्न झाली। बोला पुंडलिक वरदेचा जयघोष, वारकऱ्यांची संत पंगत आणि या पंगतीला मनोभावे अग्रहाने खाऊ घालणारे मुलानी बंधू हे दृश्य विलोभनीय होते। सोनी येथील मोहरम मध्ये ओतारी समाजाकडून पीर बसवले जातात आणि तुकाराम महाराज बीज सोहळ्याचा महाप्रसाद करण्यासाठी मुलानी बंधू सरसावतात। म्हणजेच सोनी येथील तुकाराम बीज सोहळा आणि मोहरम हे दोन्हीही सण बंधुभावाचे प्रतीक आहेत, याची प्रचिती आल्या वाचून राहत नाही। पाहिलं, सोनी येथील बीज परंपरा ही अखंडित अशीच पद्धतीने चालू असणारी सेवा आहे आणि या सेवेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात। सोनी येथे आजपर्यंत पाहिलं तर आपण संत तुकाराम बीज सोहळ्यामध्ये संत तुकाराम महाराज नाटकाचा सुद्धा या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा प्रयोग व्हायचा, त्यामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक सहभागी व्हायचे। त्याचबरोबर आता सध्या आपण बघितलं तर आनंद असेल, संत भोजनाचा आनंद असेल, ह्या सगळ्या आनंदासाठी सर्व लोक सहभागी होतात। म्हणजे थोडक्यात काय, सोनीमध्ये मोहरम सुद्धा चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो। ओतारी समाजाचे मंडळी त्या ठिकाणी पीर बसवतात आणि सोनीमधील तुकाराम बीजेमध्ये इम्तियाज मुलानी सारख्या आमच्या परम मित्रांकडून संत पंगत घातली जाते। एकूण दुनियेमधील वैचारिक मतभेद किती का असणार, परंतु सोनीमध्ये मात्र हा वैचारिक एकोपा कायम आहे, ही आनंदाची बाब आहे। बोलका कट्टा युट्यूब चॅनलसाठी युवराज जाधव, सोनी।